गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी स्वतःला संपवल्याच्या प्रकरणात आता दिवसेंदिवस नवनवीन आणि धक्कादायक माहिती पुढे येतेय। गोविंद बर्गे यांनी स्थानिक कला केंद्रातल्या नर्तिका पूजा गायकवाडच्या मानसिक त्रासाला कंटाळून मृत्यूला कवटाळलं आणि मग या घटनेत बरेच वाद निर्माण झाले होते। पूजा गायकवाडीने गोविंद बर्गे यांच्याकडे मोठ्या मागण्या केल्या होत्या। गेवराई शहरातील त्यांचा बंगला स्वतःच्या नावावर करून देण्याची आणि त्यांच्या भावाच्या नावावर असलेली 5 एकर जमीन स्वतःच्या भावाच्या नावावर करून देण्याच्या मोठ्या मागण्या तिने ठेवल्या होत्या। या मागण्या मान्य न केल्यास तुमच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करेन अशी थेट धमकी पूजा गायकवाडीने गोविंद बर्गे यांना दिल्याचं सांगितलं जातंय। या सततच्या मानसिक त्रासामुळे आणि वाढत्या तणावामुळे गोविंद बर्गे पूर्णपणे खचले। अखेर त्यांनी अत्यंत टोकाचा निर्णय घेतला आणि बार्शी तालुक्यातील पूजा गायकवाडीच्या सासुरे गावातील घराजवळ जाऊन स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आपलं जीवन संपवलं। आता या प्रकरणात पूजाला अटक झाली असून या केस संदर्भात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। आता ते खुलासे नेमके कोणते आहेत हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तपासादरम्यान पोलिसांच्या हाती आलेल्या व्हॉट्सअप चॅट्स मधून महत्त्वाचे खुलासे झाले। त्या चॅटमध्ये गोविंद बर्गे यांनी स्वतःला संपवण्याची थेट धमकी पूजा गायकवाड हिला दिल्याचं समोर आले। एवढंच नाही तर दोघेही बीड आणि वैराग परिसरातील विविध लॉजवर अनेकदा एकत्र राहिल्याचे पुरावे पोलिसांनी न्यायालयात मांडले। सोमवारी 15 तारखेला पूजाची पोलीस कोठडी संपल्यानंतर तिला बार्शी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। यावेळी तपास अधिकाऱ्यांनी केलेले खुलासे न्यायालयात मांडले असता या प्रकरणाने आणखी वेगळे वळण घेतले। कॉल डिटेल्सच्या तपासातून पूजा गायकवाड व गोविंद बर्गे यांच्यात सातत्याने संपर्क होत असल्याचं स्पष्ट झालंय। यापूर्वी चौकशीत उघड झालं होतं की गोविंद बर्गे यांनी पूजाला सुमारे 7 लाख रुपये देऊन 2.25 गुंठे प्लॉट विकत घेतला होता। परंतु आता आणखी महत्त्वाची बाब पुढे आली आहे। पूजा गायकवाडच्या बँक खात्यात गोविंद बर्गे यांच्या नावाने अनेक वेळा मोठे आर्थिक व्यवहार झालेले आढळले आहेत। या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पूजासोबत संबंधित असलेल्या इतर लोकांशी तसेच तिच्या काही मैत्रिणींचा जबाब घेऊन तपासाची दिशा पुढे नेली आहे। दरम्यान या प्रकरणात महत्त्वाचा टप्पा सोमवारी समोर आलाय। सुरुवातीला 5 दिवसांची आणि नंतर 2 दिवसांची पोलीस कोठडी भोगल्यानंतर आता बार्शी न्यायालयाने नर्तिका पूजा गायकवाडला थेट 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। म्हणजेच पुढील 2 आठवडे तिला तुरुंगात राहावं लागणार आहे। पण न्यायालयीन कोठडीत असली तरी तपासासाठी आवश्यकतेनुसार पोलिसांना तिला चौकशीसाठी बोलवता येणार आहे। म्हणजेच तिला पोलीस चौकशीसाठी हजर राहण्याची सक्ती असेल। याशिवाय न्यायालयीन कोठडीत असताना आरोपीला कायद्याने जामिनासाठी अर्ज करण्याचा अधिकार असतो। त्यामुळे आता पूजाच्या बाजूने लवकरच जामिनासाठी प्रयत्न केले जातील अशी शक्यता व्यक्त केली जाते। सध्या पूजाला सोलापुरातील महिला कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। त्यामुळे पुढील काही दिवसात तिच्या जामिनावर सुनावणी होण्याची आणि या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे स्थानिक पातळीवर मोठी खळबळ उडाली असून गावकरी आणि परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड चर्चेला उधाण आलंय। शिवाय गोविंद बर्गे यांच्या मेहुण्याने दिलेल्या तक्रारीनुसार गोविंद यांना कला केंद्रात जायची सवय होती। 2024 मध्ये धाराशिव मधील तुळजाभवानी केंद्रात गोविंद बर्गे यांची पूजा गायकवाड हिच्याशी ओळख झाली। ती मूळची सोलापूरच्या बार्शी येथील होती। या दोघांमध्ये प्रेम संबंध निर्माण झाल्यावर पूजाने गोविंद यांना म्हटलं की आजपासून मी तुमची मालकीण म्हणून सगळं काम करते, त्यामुळे आता तुम्ही माझं सगळं घर खर्च बघायचा। त्यानुसार गोविंद बर्गे हे पूजाला आणि तिच्या नातेवाईकांना पैसे देत होते। पारगाव कला केंद्रातील पूजाच्या मावशीच्या नावे बर्गे यांनी एक प्लॉट घेऊन दिला होता। याशिवाय बर्गे यांनी पूजाच्या नातेवाईकांना 3 एकर शेतीही घेऊन दिली होती। तसेच पूजाच्या घराचे आरसीसी आणि पीओपीच्या कामासाठी गोविंद बर्गे यांनी पैसे दिले होते असे पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले। गोविंद बर्गे यांच्या गेल्या 1.5 वर्षांपासून पूजा बर्गे हिच्याशी प्रेम संबंध होते। या काळात गोविंद बर्गे यांनी पूजाला सोन्याचे दागिने करून दिले होते। तिच्या भावाला महागडा मोबाईल आणि बुलेट गाडी घेऊन दिली होती। एवढंच नव्हे, गोविंद बर्गे यांनी पूजाच्या सांगण्यावरून तिच्या नातेवाईकांना पैसे आणि त्यांच्या नावावर जमीन करून दिली होती। एकूणच गोविंद बर्गे यांनी नर्तिका पूजा गायकवाड हिच्यावर पाण्यासारखा पैसा उधळला होता। मात्र याच गोविंद बर्गे यांच्या खिशात मृत्यूवेळी फक्त 900 रुपये उरले होते। याशिवाय त्यांच्या गाडीत बिअरचे कॅन सापडल्याची माहिती पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यात नमूद करण्यात आली आहे। पूजाच्या वाढत्या मागण्या आणि ब्लॅकमेलिंगला या सगळ्यामुळे गोविंद बर्गे प्रचंड दुखावले गेले होते। प्रेमात फसवणूक झाल्याने ते नैराश्याच्या गर्तेत ढकलले गेले होते। गोविंद बर्गे हे पूजाला अनेकदा फोन करत होते, मात्र ती त्यांचा फोन उचलत नव्हती, त्यांच्याशी एक शब्दही बोलत नव्हती। सोमवारी मध्यरात्री ते पूजा गायकवाडीचे सासुर येथील घरी आले होते, पण इथेही ती त्यांना भेटली नाही। मात्र दुसऱ्या दिवशी पूजा गायकवाडच्या घरापासून काही अंतरावर कारमध्ये गोविंद बर्गे यांचा मृतदेह मिळाला। कारचा दरवाजा लॉक करण्यात आला होता। पोलिसांनी कारचा दरवाजा उघडला तेव्हा आतमध्ये ड्रायव्हिंग सीटवर गोविंद बर्गे यांचा मृतदेह होता।
त्यांनी डोक्याच्या उजव्या भागात कानशिलात गोळ्या झाडून घेतल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आहे। गोविंद बर्गे यांच्या डोक्याच्या उजव्या भागातून गोळी शिरून डाव्या बाजूने बाहेर पडली आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। आता या केसमध्ये पुढे काय होणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। बाकी या केसवर तुमचं काय म्हणणं आहे कमेंट करून नक्की सांगा आणि मराठी मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।